आपण जर बघितलं तर एक स्पर्धा होती जिथे तुम्ही 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक मिळाली आणि रोहातील पहिला बायकर मॅन म्हणून तुमचं नाव घेतलं जातं. तर ह्याच्या मागची नेमकी कहाणी काय आहे? 6 चौकार मागण्याच्या मागे झालं असं की आमची पहिली आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. तर पहिल्या 2 ओव्हरला समोरच्या टीम्सने आम्हाला रन्स कमी मारले, पण माझ्या ओव्हरला 28 रन मला पडले आणि अजून एका माझ्या प्रियसला शेवटच्या ओव्हरला अजून परत 20 रन पडले. असा करून तो स्कोअर वाढला. तर ती मनात राग आला का एवढी मोठी टुर्नामेंट आणि तुला रन कसे स्वतः खाऊन घेतलेस. त्या चिडीने गेलो आणि सुरुवात केली. म्हणजे माइंड शांत होतं, चिड होती, फक्त माइंड शांत ठेवलेलं. बॉल ज्या दिशेने येत होते त्या दिशेने खेळत होतो. पहिले 4 फोर गेले तेव्हा पण मनात नव्हतं वाटलं का मी 6 मारेन. 5वा मारला तेव्हा मग थोडा कॉन्फिडन्स वाढायला लागला. पब्लिक ओरडायला लागली, कॉमेंटेटर्स ओरडायला लागले आणि असं झालं का नाही त्याच्या स्वतःला ठरलं का 6वा तुला मारायलाच लागेल आज. म्हणजे आजपर्यंत रोहात असं कोणी केलं नव्हतं, तुला करायलाच लागेल. आणि मग त्या हेतूने तो बॉल आला आणि मी ते मारलं आणि पुढचं तर सगळ्यांना माहितीच आहे. तो सामना जिंकल्यानंतर मग आम्ही थांबलोच नाही. आम्ही डायरेक्ट नंबर पात्रमध्येच क्वालिफाय झालो आणि लास्ट डेला सेमीफायनल आमची ऑल इंडिया ओपन टीम बरोबर लागली आणि ती मॅच म्हणजे अशी झाली का एवढे बलाढ्य सगळे ऑल ओव्हर इंडियातले प्लेयर्स होते आणि आम्ही सगळे लोकल इथलेच रोहातले. तर ती सुद्धा सेमीफायनल आम्ही जिंकलो. 6 बॉलला 11 रन पाहिजे होते समोरच्या टीमला जिंकण्यासाठी, पण मी ती 2 रनची ओव्हर टाकली आणि आम्ही ती मॅच जिंकलो आणि फायनल मध्ये गेलो. सिरीज मला मिळाली, फायनल हारलो त्याचा दुःख वाटलाच, पण सिरीज तर फायनलला आमचा पराभव झाला. तेव्हा कुठेतरी मनात वाईट वाटलं का नाही एवढी मोठी टुर्नामेंट आपल्याला एवढा मोठा चान्स होता तर आपण जिंकायला पाहिजे होती. पण ठीक आहे, ऍज अ म्हणजे आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो आणि सगळे खुश होते. त्यात सगळ्यांची डबल खुशी झाली अशी का बाईक मला मिळाली. त्यामुळे रोहातले सगळे प्रेक्षक सुद्धा आणि माझ्या टीमचे सगळे प्लेयर सुद्धा सगळे खुश होते.